सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या 11 सप्टेंबरचा एपिसोड जबरदस्त होणार आहे. दादा नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी त्यांच्यासाठी आणि उमाताईंसाठी चहा बनवतात. दादा उमाला म्हणतात, उमा हे घे चहा. पण उमाचे काही लक्षच नसते. ती स्वतःच्याच नादात असते, स्वतःच्याच विचारात गुरफटलेली असते. दादा विचारतात, काय झालं उमा, काही प्रॉब्लेम आहे का? पण उमाताई त्यांना काहीच सांगत नाही. त्यानंतर दादा तिथून निघून जातात. इकडे ओवी आणि निशी गाढ झोपेत असतात. तोवर सकाळी सकाळी ओवीच्या मोबाईलवर नीरजचा फोन येतो. ओवी फोन उचलते आणि नीरजला विचारते, नीरज काय झालं, का कॉल केलास तू मला? त्यावर नीरज म्हणतो, ओवी मला एकदा निशीला भेटायचंय, प्लीज तू तिला तयार कर ना. त्यावर ओवी चिडत्यान म्हणते, नीरज तू परत तेच विचारतोय? अरे कालच तुला दिली होती ना परमिशन भेटायची, पण काय झालं? निशीला स्वतःच सांगितलं ना तुला की तिला भेटायचं नाहीये, तिला तुझ्याशी बोलायचं नाहीये. आता तिचीच जर इच्छा नसेल तर आम्ही तर तुला कशी मदत करणार? त्या नीरज म्हणतो, अच्छा ठीक आहे ओवी, पण तू तर येतेस का 1-2 मिनिटासाठी मला भेटायला? प्लीज ये ना, मी बाहेरच उभा आहे. मी आज परत जातोय मुंबईला, त्याआधी निदान एकदा तू तरी मला भेट, प्लीज. नाही म्हणू नको. ओवी आता नीरजचे बोलणे ऐकून म्हणते, ठीक आहे मी येते बाहेर. ओवी नीरजला भेटायला घराच्या बाहेर जाते. नीरज ओवीला म्हणतो, निशी मी तिच्याशी फोनवर बोलत नाहीये किंवा मी तिला वेळ देत नाहीये. अशा लहान सहान गोष्टींवरून ती इतके दिवस माझ्यावर राग धरून नाही बसू शकत. माझा विश्वास आहे तिच्यावर, मी तिला ओळखतं तेवढं, माझा विश्वास आहे आमच्या प्रेमावर. पण ह्यावेळेस काहीतरी वेगळं झालंय. असं नेमकं नक्की काय झालंय की ती माझ्याशी बोलत नाहीये? तिच्यासमोर गेलो तर ती तोंड फिरवून घेतेय. अगं आमच्या आयुष्यातली ही सगळ्यात मोठी गोष्ट, पण ती मला त्या गोष्टीचा भागच होऊ देत नाहीये. ओवी निशी मला छोट्यातली छोटी गोष्ट सांगायची आणि आता तिने एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली आहे. ती असं का करते? त्यावर ओवी म्हणते, तू हे सगळं मला का विचारतोय? मी नाही सांगू शकत. निशीने मला प्रॉमिस केलंय आणि मी ते नाही मोडू शकत. अरे तू आता मुंबईलाच जाणार आहेस ना, मग हे तू सगळं तुझ्या मॉमलाच विचार ना. त्यावर नीरज म्हणतो, इथे मॉमचा काय संबंध आला? त्यावर ओवी म्हणते, हे तू त्यांनाच विचार. नीरज म्हणतो, ठीक आहे मग आत्ताच विचारतो, 10 मिनिटात. काय खरं आणि काय खोटं होऊनच जाऊ दे. ओवी नीरजला विचारते, म्हणजे मेघना आंटी इथे आहेत नांदिवलीमध्ये? आणि कधी आल्या त्या? तेव्हा नीरज म्हणतो, हो ती इथेच आहे. मी आलो की लगेच माझ्या मागे आली, हॉटेलमध्ये थांबली ती. तिला माझी काळजी वाटत होती म्हणूनच ती आली लगेच. त्यावर ओवी म्हणते, आश्चर्य आहे. त्यावर नीरज म्हणतो, म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? त्यावर ओवी पुढे बोलते, जेव्हा तू बाईकला धडकणार होता त्याच वेळेस मला डाऊट का नाही आला? नीरज आता भडकतो. तो म्हणतो, ओवी तू काय बोलतेस, तुझं तुला तर कळते का? त्यावर ओवी म्हणते, हो आता ना तू खरंच तुझ्या मॉमला जाऊन विचारच की निशीने तुमच्या मुंबईच्या घरात रात्रभर स्वतःला का कोंडून घेतलं होतं आणि दादा आणि मावशीसोबत ती इथे का निघून आली. तिच्यावर तू तुझं खूप प्रेम आहे म्हणतोस ना, मी सांगते म्हणून तिच्यासाठी प्लीज तुझ्या मॉमला सगळं जाऊन विचार, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. ओवीचे हे बोलणे ऐकून नीरज तिथून निघून जातो. नीरज थेट आता मॉमला जाऊन भेटतो. मेघना नीरजला म्हणते, नीरज अरे काय चाललंय तुझं? काल आपण मुंबईला जाणार होतो आणि तू मला आत्ता येतो असं सांगून केलास आणि आज उगवते, आज तोंड दाखवतेस मला. त्यावर नीरज म्हणतो, मॉम मी तुला सांगितलं होतं ना, काही गोष्टी क्लिअर केल्याशिवाय मी नांदिवली सोडून जाणार नाहीये. आता बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर झालेत. त्यावर मेघना म्हणते, म्हणजे नक्की काय झाले असं? त्यावर नीरज म्हणतो, म्हणजे निशी तर आता आपल्यासोबत मुंबईला परत येणार नाही, सो मुंबईला जाण्याआधी आपल्यालाच तिला एकदा समोरासमोर जाऊन भेटावं लागेल. मेघना आता टरकते आणि चिडते. ती म्हणते, नीरज ज्या मुलीने आमचा एवढा अपमान केला, आमच्या भावनांचा नात्याचा विचार न करता थेट इथे निघून आली, मी तिला भेटायला जायचं? अशी कोण मोठी लागून गेली रे? मी येणार नाही. त्यावर नीरज म्हणतो, हे बघ मॉम, जर तुला हवं असेल ना की मी आयुष्यभर तुझ्यासोबत राहावं तर तुला माझ्याबरोबर यावं लागेल, नाहीतर तू मला कायमचं विसर. अगो मॉम, कोणीही माझ्या मॉमवर आरोप करेल आणि मी शांत बसून घ्यायचं का? नाही ना, काहीतरी प्रॉब्लेम झालाय, आपण एकदा समोरासमोर बसून बोलूयात. मेघना आता विचार करू लागते. ती स्वतःशीच बोलते, जाऊ की नको, जाऊ की नको. असंही निशीने काहीही म्हटलं तरी ती तिचं म्हणणं प्रूव्ह करूच शकत नाही, कारण मी माझ्या गायनेकला आधीच मॅनेज केले. जातेच तिथे आता आणि विषय कायमचा संपून टाकते. इकडे ओवी खूप अस्वस्थ झाली असते. ती घरातल्या सगळ्यांना बोलवून घेते. बंधू मामा विचारतात, ओवी काय ग, काय झालं, तू अशी अस्वस्थ काय आहेस?
तुला कुणी काय बोललं का? त्यावर ओवी म्हणते, ॲक्च्युली मला तुम्हा सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. मेघना आंटी इथेच आहेत नांदिवलीत. हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो. श्रीकांतराव विचारतात, ओवी पण हे तुला कसं काय कळलं? त्यावर ओवी म्हणते, नीरज आला होता सकाळी भेटायला, मला त्यानेच सांगितलं. मला ना आता खूप डाऊट येतोय की त्या दिवशी डॉक्टरकडून येताना तो बाईकवाला निशेच्या अंगावर गाडी घालणार होता. मला तर असं वाटतं हे सगळं मेघना आंटीनेच घडवून आणलेलं असणार. हे ऐकून सगळेच खूप चिडतात. आता बंधू मामा दादांना म्हणतो, दादा बस झाला आता. ही जर असं काहीतरी करत असेल ना तर मी आत्ताच्या आत्ता तिथं जातो आणि त्या मेघनाबाईंचं डोकं ठिकाणी आणतो. आपल्याच गावात येतात आणि आपल्याच पोरीच्या जीवा उठतात. एवढी हिंमत आली तरी कुठून त्यांच्यात? श्रीनू म्हणतो, मामा मी पण येतो तुझ्यासोबत. जाताना पोलिसांना घेऊनच जाऊ. पण दादा त्यांना थांबवतात. ते म्हणतात, अरे थांबा, हा नुसता अंदाज आहे, खरं काय आपल्याला अजूनही माहित नाही. त्यावर ओवी म्हणते, पण दादा त्यांना तसं काही करायचं नव्हतं ना, मग ते त्यांचं घर सोडून इथे नांदिवलीत हॉटेलमध्ये का राहत आहेत? आणि यापुढे इथे गावात राहून त्या निशीला कधीही हार्म करूच शकतात ना. त्यावर आता लाली म्हणते, होय दादा, लपून छपून डाव साधायचा आणि कोणाच्या नजरेत न येता आपलं काम करायचं आणि निसटून जायचं इथून, हाच डाव असणार त्या मेघनाबाईचा. हा बघ दादा, आपण ना जर वेळीच त्या मेघनाबाईंना जाब विचारला नाही ना तर ही टांगती तलवार आपल्या डोक्यावर कायमचीच राहणार. त्यांना जाब विचारायलाच हवा. तोच मेघना नीरजराव घरी येतात. मेघनाबाई विचारते, काय जाब विचारायचंय? विचारा, मी तुमच्या समोरच आहे, काय विचारायचं ते विचारा. नीरज म्हणतो, ओवी तू मला सांगितलं होतंस ना की मॉमला विचार, म्हणून मी मॉमला इथेच घेऊन आले. समोरासमोर काय ते एकदा होऊनच जाऊ दे. पुढे ओवी म्हणते, पण नीरज निश्चित तर आता अजिबातच काही बोलणार नाही, कारण तिने जर तुला काही सांगितलं तर तिच्या बाळाला या जगातच येऊ देणार नाहीत. तोच निशी मागून ओवीला थांबवते. निशी म्हणते, ओवी थांब प्लीज, सरांना काही सांगू नकोस. नीरजी आता निशीला म्हणतो की निशी तुला मॉमचा प्रॉब्लेम होता ना, मग काय आहे ते मॉम समोर एकदा सांग ना. पण निशी खूप घाबरलेली असते. ती म्हणते, हे बघा आई, मी तुमच्या मुलाला खरंच काही सांगितले नाहीये, तुम्ही त्यांना इथून घेऊन जा, मी काही नाही सांगितलं त्यांना. पण नीरज म्हणतो, मॉम कुठेही जाणार नाहीये आणि आता तर मला सगळं ऐकायचंय. मॉम आपल्या बाळाला या जगात येऊ देणार नाही असं का वाटतंय तुला? निशी असं गप्प राहून काहीच मिळणार नाहीये, मी ऐकल्याशिवाय खंड जाणार नाहीये. त्यावर ओवी म्हणते, नीरज ती खोतांची मुलगी आहे, ती स्वतःला त्रास करून घेईल, पण तुझ्या आणि तुझ्या मॉमच्या कधीच मध्ये येणार नाही. पण हीच ती वेळ आहे, तुला सगळं कळायलाच हवं. खूप झालं आता, खूप झालं. तोच मेघना आता खूप चिडते. ती ओवीला म्हणते, ओवी काय कळायला हवं? आमच्या घरात काय घडलं हे तुला माहितीये? तू होतीस का तिकडे? आणि असे म्हणत ती ओवीवर धावून जाते. तोच लाली आत्यामध्ये येतात. त्या म्हणतात, ओवीवर धावून जायचं काम नाही हं, ती जे बोलते ते तुम्ही वागलात आणि हा रुबाब तिच्यावर झाडायचा नाही. आम्ही पण गप्प बसणार नाही, आम्हाला पण असं वागता येतं. तुम्हाला काय वाटलं आम्ही गप्प बसू? पण तसं होणार नाही, आम्ही गप्प बसणार नाही. पण नीरज मेघनाला तिथून मागे घेऊन जातो आणि म्हणतो, मॉम तू गप्प बस, बोलू दे ओवीला. आणि ओवीला म्हणतो, ओवी तू बोल. ओवी आता म्हणते, नीरज जेव्हा निशी इथे आली होती ना तेव्हा तू तिची अवस्था बघायला हवी होती. रात्र रात्र झोपत नव्हती आणि जर चुकून डोळा लागलास तर भीतीने दचकून उठायची की कोणीतरी काहीतरी कळेल बाळाला, या भीतीने उठायची ती. त्यावर नीरज म्हणतो, आमच्या बाळाला कोण काही करणार आहे? निशी असं का बोलते आहेस? त्यावर ओवी म्हणते, निशी काहीच बोलणार नाही, पण मी सांगते, मेघना आंटीने निशीचं अबॉर्शन करायचा प्रयत्न केला होता. बाळाचं नशीब चांगलं होतं म्हणून त्या डॉक्टरला त्याची चूक कळली आणि त्यांनी स्वतःच निशीला स्वतः दिलेली गोळी घेण्यापासून थांबवलं. पण या मेघना आंटींचा डाव फसला. त्या चिडल्या. त्या निशीला त्यांनी धमकी दिली. त्या म्हणाल्या, जर निशी तू जर या घरात थांबलीस तर तिच्या बाळाला मी कधीच जगू देणार नाही. मेघना आता घाबरते, उलट ओवीवरच ओरडू लागते. ओवी तू काय बोलते? तुझं तुला तर कळते का? ह्या निशीचं डोकं फिरलंय, बितरली आहे ती. मुळात ती आधीपासूनच अशी होती, वेड्यासारखी, अनाडी. चार चौघात कसं वागायचं हे सुद्धा तिला समजत नाही. तिच्या वेलकम पार्टीत तिने नीरजच्याच भावाच्या कानाखाली मारली. विचारा या नीरजला. अगं नीरजशी तर सतत भांडण करत होती, पण आम्ही कुठलीही तक्रार केली नाही आणि हेच चुकलं आमचं, म्हणून हिच्या बाळाला मी मारण्याचा प्रयत्न करते असा खोटा आरोप ऐकून घ्यावा लागतोय मला. निशी खूप चांगले पांग फिरलेस. हे आहेत तुझ्या दादांचे संस्कार तुझ्यावर. असे संस्कार असतील असं वाटलं नव्हतं. आता मात्र लादी अजूनच चिडते. ती म्हणते, ओ मेघनाबाई
तोंड सांभाळून बोला. आमची निशी कधीच खोटं बोलत नाही. आमचा विश्वास आहे तिच्यावर. त्यावर मेघना आंटी म्हणते, तुम्हाला जर तुमच्या मुली एवढाच विश्वास वाटतोय ना, तर आत्ताच्या आत्ता तिला कुठल्या तरी चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाकडे न्या. दाखवा तिला ही भ्रमिष्ठ आहे. असं जर त्याने नाही ना सांगितलं तर नाव लावणार नाही मेघना सचदेव. खरं तर अशा मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून माझा मुलगा मलाच जापीस येतो यासारखं दुसरं दुःख नाही. आज एक आई म्हणून मी हरले आणि काल आलेल्या या मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून माझा मुलगा माझ्यावर संशय घेतो. कुणाच्या बोलण्याच्या जोरावर? या निशीच्या? असे म्हणत रडत रडत परफेक्ट ड्रामा क्रिएट करते आणि परत नीरज आपल्या कसा बोलण्यात अडकेल हे बघत असते. पुढे मेघना म्हणते, नीरज, मी निशीला त्रास दिलाय हे सिद्ध करण्यासाठी एक तरी पुरावा आहे का यांच्याकडे? विचार. माझ्या विरोधात बोलतायत ना सगळे, आहे का? विचार त्यांना. तोच पुरावा आहे. मी आहे पुरावा आणि साक्षीदार दोन्ही इथेच आहेत तुमच्यासमोर. असे म्हणत चारूची जबरदस्त एंट्री होते. चारूला पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. लाली आत्या म्हणतात, चारू आता ही कशाला आली इकडं? एक काय कमी होती म्हणून दुसरी आली. त्यावर चारू म्हणते, लाली आत्या, यांना साक्षीदार हवाय ना? केलेल्या कृत्यांचा पुरावा म्हणून मी आहे जिवंत पुरावा. लालीताई चारूवर खूप ओरडू लागतात, पण उमाताई मध्ये येतात आणि लाली आत्यांना थांबवतात. त्या म्हणतात, मीच बोलवले चारूला. उमाताईंच्या या निर्णयामुळे सगळ्यांनाच खूप धक्का बसतो, पण उमाताई सगळ्यांना समजावून सांगतात, सगळ्या प्रश्नांची उत्तरे वेळच्या वेळी मिळालेलीच बरी असतात. आत्ता गैरसमज दूर होणं आणि सत्य समोर येणं खूप गरजेचं आहे. आणि चारूला विचारतात, बोल चारू, कसले पुरावे आहेत तुझ्याकडं? कोण आहे साक्षीदार तुझ्याकडे? आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. प्रेक्षको, कसं वाटलं आजचा एपिसोड? असेच अपडेटसाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.